दमा ही एक अशी अवस्था आहे जी फुफ्फुसांवर प्रभाव टाकते. दमा असलेल्या लोकांना श्वास घेण्यास खूपच त्रास होतो आणि ते खूप खोकतात. याचं कारण श्वासनलिका. अशा नलिका ज्या तुम्ही श्वास घेतल्यावर हवा फुफ्फुसांपर्यंत वाहून नेतात, ह्या नेहमीपेक्षा अरुंद होतात. श्वासनलिकेच्या भिंतींचे स्नायू ताठर झाल्यामुळे श्वासनलिकेला जर आतून सूज आली असेल आणि चिकट स्त्रावामुळे श्वासनलिका बंद झाली असेल तर हे घडून येतं. ह्यामुळे हवेला फुफ्फुसांमध्ये शिरायला आणि बाहेर पडायला कठीण होतं आणि त्यामुळेच श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो. दमा हा सर्वांना होतो. तो कुठल्याही वयात होऊ शकतो. पुरुष आणि स्त्रिया, तरुण व वृद्ध, कुठल्याही वंशाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांना दमा होऊ शकतो. दमा हा बहुतेक वेळा अनुवंशिक असतो, पण कधी-कधी अनेक पिढ्या सोडून तो आपला प्रभाव दाखवतो. त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येकालाच दमा होईल असं नाही. दमा झालेल्या मुलांपैकी जवळजवळ अर्धी मुले ही दम्यावर मात करतात. दमा झालेल्यांसाठी चांगली बातमी ही आहे की दम्याचा इलाज होऊ शकतो. खरं तर याचा इलाज इतक्या चांगल्या प्रकारे होऊ शकतो की तुम्ही पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकता. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की रोज उपचार घेतल्यामुळे ज्यांना दमा झाला आहे ते इतरांप्रमाणेच क्रियाशील आणि समाधानकारक जीवन जगू शकतात. दम्याची प्रमुख लक्षणे आहेत खोकला, घरघर लागणे, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये घट्टपणा वाटणे आणि श्वास घेता न येणे. इतर लक्षणे झोप न लागणे. दम्याची लक्षणे ही बदलणारी व रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी जास्त त्रास देणारी ठरतात. जर रात्री खोकला लागून तुमची झोपमोड झाली तर तो दमा असण्याची दाट शक्यता आहे. व्यायाम करताना धाप लागणे. जेव्हा दमा झालेले लोक व्यायाम करतात तेव्हा त्यांना खोकला लागतो किंवा घरघर लागते आणि इतर लोकांपेक्षा जोरात धाप लागते. व्यायाम बंद केल्यावर त्यांना जास्तच धाप लागते. हे दम्याचे अगदी ठळक लक्षण आहे. खोकला आणि सर्दी. सगळ्यांना सर्दी होते, पण दमा झालेली व्यक्ती ही सर्दी ठीक झाल्यानंतरही खोकत बसते आणि तिला धापही लागते. खूप लोक आपोआप निष्कर्षाला पोहोचतात की हा खोकला छातीमध्ये होणाऱ्या संक्रमणामुळे आहे, पण हे खरं नाहीये. खरं तर दमा हे पुन्हा पुन्हा होणाऱ्या खोकल्याचे नेहमीचे कारण आहे. ही लक्षणे व्यक्ती दर व्यक्ती बदलतात आणि एकाच व्यक्तीमध्ये वेळेनुसार बदलतात. काही लोकांमध्ये सगळी लक्षणे दिसून येतात, तर काहींमध्ये फक्त घरघर लागणे आणि खोकला येणे हीच लक्षणे दिसतात. दमा होण्याची कारणे. दम्याची लक्षणे ज्या गोष्टींमुळे उद्भवतात त्यांना दमा होण्याची कारणे असे म्हणतात. सामान्यपणे उद्भवणारी कारणे: सर्दी आणि विषाणू, सिगारेटचा धूर, धुरांनी भरलेली जागा, थंड हवा, घरातील धूळ, हवेतील प्रदूषण, शारीरिक श्रम, व्यायाम, परागकण, हर किंवा पिस, कीटकनाशके, पेंट फ्युम्स, धान्य, पिठाची धूळ, लाकडाचा भुगा ह्या गोष्टींमुळे दमा उद्भवू शकतो. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळेही दमा उद्भवू शकतो. भावनिक ताणतणाव हे सुद्धा दमा उद्भवण्याचे कारण होऊ शकते. तुमची उपचार पद्धती समजून घ्या. दम्याच्या प्रत्येक रुग्णाकरिता सर्वसमावेशक अशी एकच उपचार पद्धती उपलब्ध नाहीये. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी उपचार पद्धती लागू पडते. तुमचा डॉक्टर तुम्हाला एक योग्य औषध सुचवेल किंवा अनेक औषधे एकाच वेळी घ्यायला सांगेल आणि ती कशा प्रकारे घ्यावीत याचे मार्गदर्शन करेल. दम्याची औषधे तुम्हाला एक क्रियाशील आणि सामान्य जीवन जगायला मदत करतात. दम्यावरची औषधे 2 प्रकार: पटकन आराम देणारी औषधे म्हणजेच रिलीव्हर्स. जेव्हा तुम्हाला धाप लागल्याचे जाणवेल तेव्हा आराम वाटण्याकरता डॉक्टरने दिलेले औषध घ्या. रिलीव्हर्सने पटकन आराम मिळतो, पण ते फक्त जास्तीत जास्त 4 ते 6 तासच काम करतं. अटॅक आल्यावर खोकला कमी करणे आणि नीट श्वास घ्यायला मदत करण्याचे काम रिलीव्हर्सच करतात. तुमच्या श्वासनलिकेला प्रसरण पावायला लावून
ते तुम्हाला श्वास घेणे सोपे करतात. प्रतिकारक औषधे म्हणजेच प्रिव्हेंटर्स. प्रिव्हेंटर्स हे पटकन आराम देत नाहीत, पण त्यांचा दीर्घकाल वापर केल्यास ते दम्याचे नियंत्रण जास्त चांगल्या प्रकारे करतात आणि त्यापुढचे अटॅक्स येऊ देत नाहीत. प्रिव्हेंटर्स हे श्वासनलिकेचे रक्षण करतात. त्यांच्यामुळे अटॅक येण्याची शक्यता खूप कमी होते. पण प्रिव्हेंटर्सचा नियमित वापर ही दमा आटोक्यात ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. दम्याचे औषध घेण्याच्या पद्धती. दम्याचे औषध घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही श्वासावाटे घेतले जातात, काही औषधे ही खावी लागतात आणि काही अजून टोचून घ्यावी लागतात. श्वासावाटे घेतली जाणारी औषधे ही सरळ फुफ्फुसात जाऊन पोहोचतात, जिथे त्यांची खरं तर जास्त गरज असते. ज्या मशीन्सद्वारे ही थेट फुफ्फुसापर्यंत जाऊन पोहोचतात त्यांना इन्हेलर्स असं म्हणतात. इन्हेलर्समुळे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका बराच कमी होतो, कारण शरीराच्या इतर भागात थोड्याही प्रमाणात हे औषध जात नाही. दम्याच्या अगदी सौम्य लक्षणांमध्येही श्वासावाटे घेतली जाणारी औषधे पहिल्या संरक्षक फळीचे काम करतात. जेवढ्या लवकर तुम्ही इन्हेलेशन थेरपी चालू कराल तेवढं चांगलं. एक परवडण्याजोगी उपचार पद्धती. प्रभावी असण्याबरोबरच इन्हेलेशन थेरपी ही नियमित ओरल मेडिकेशनपेक्षा कमी महाग असते. त्याचबरोबर नियमित इन्हेलेशन थेरपीमुळे शाळा किंवा कामावर न जाण्याचे प्रमाण कमी होतं. परिणामी ह्याने तुमची बचतच होते. ओरल मेडिसिन्समध्ये गोळ्या आणि सिरपचा समावेश होतो. श्वासावाटे घेतल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा ओरल मेडिसिन्सना प्रभाव दाखवायला वेळ लागतो, कारण पोटामधून पहिल्यांदा ते रक्तामध्ये जातात आणि शेवटी मग फुफ्फुसामध्ये पोहोचतात, जिथे त्यांची खरी गरज असते. दम्याचा अटॅक आल्यास हे लक्षात ठेवा: शांत रहा, घाबरू नका, समस्येकडे दुर्लक्ष करू नका. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरने सांगितलेली औषधे घ्या. जर औषधांनी आराम वाटला नाही तर तुमच्या डॉक्टरला फोन करा. नेहमी विचारला जाणाऱ्या प्रश्नांची काही उत्तरे. दमा मला एक सामान्य जीवन जगण्यापासून रोखू शकतो का? तुम्हाला दमा असला तरी तुम्ही एक सामान्य आणि क्रियाशील जीवन जगू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे योग्य पालन करून औषधे नियमितपणे घेणे एवढेच करावे लागेल. दम्यासाठी मला प्रिव्हेंटर औषधाची गरज केव्हा असेल? साधारण तुम्हाला या कारणांसाठी प्रिव्हेंटर औषधांची गरज लागेल. आठवड्यातून 2दा किंवा 3दा नेहमीचे काम करत असताना खोकला आला, धाप लागली किंवा घरघर लागली तर. दर आठवड्यात खोकला किंवा घरघर लागल्यामुळे तुमची झोप मोडली तर. तुम्हाला रोज किंवा आठवड्यातून 3 ते 4 वेळा रिलीव्हर मेडिसिन वापरावे लागले तर. तरीही याविषयी तुमचा डॉक्टरच तुमचे योग्य निदान करू शकतो. दम्यासाठी असणारी रोगप्रतिकारक औषधे ही रोज वापरायला सुरक्षित आहेत का? हो. इन्हेल्ड स्वरूपातील रोगप्रतिकारक औषधे ही खूप वर्षापर्यंत सुरक्षितपणे वापरली जाऊ शकतात. खरं तर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे न चुकता त्यांचा वापर करणे हे खूप महत्वाचे आहे. माझ्या दम्याच्या औषधांचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे इन्हेल्ड स्वरूपातील औषधे घेतल्यास साधारणपणे कुठल्याही प्रकारचे गंभीर साईड इफेक्ट्स नाहीत. दम्याची औषधे ही ॲडिक्टिव्ह आहेत का? नाही. दम्याची औषधे नियमितपणे वापरल्याने तुम्ही त्यांच्यावर कायमचे अवलंबून राहत नाही. डॉक्टरने नेमून दिलेला डोस कमी करू नका किंवा वाढवूही नका. असे केल्याने तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या औषधांशी ॲडिक्ट होणार नाही. मला अटॅक येणे बंद झाल्यावरही मी औषधे घेणे चालूच ठेवू का? होय. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तुम्ही औषधे घेणे चालूच ठेवा. जसे काही लोकांना नीट दिसण्यासाठी चष्मा लावावाच लागतो, त्याचप्रमाणे दम्याच्या रुग्णांना नीट श्वासोच्छ्वास करता यावा यासाठी नेहमीच प्रतिकारक उपचार घ्यावा लागतो. मी व्यायाम करू शकतो का? हो. पण जर व्यायाम करून तुम्हाला धाप लागली तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य औषधे लिहून देतील.
पोहणे आणि योगा हे दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. मला खास आहाराची गरज आहे का? या प्रश्नाचे नेमके उत्तर सांगणे कठीण आहे, कारण आहाराचा दम्यावर काय परिणाम होतो याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. जर तुम्हाला कळले की काही विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थामुळे अटॅक येतो, तर तो पदार्थ खायचे संपूर्णपणे टाळा. धूम्रपान करणे हानिकारक आहे का? जर तुम्हाला दमा असेल तर तुम्ही धूम्रपान टाळणे हे अत्यंत महत्वाचं आहे. सिगरेटच्या धुरामुळे तुमच्या श्वसनलिकेचा दाह होऊन ती अरुंद होते आणि दमा आणखीनच बळावतो. पॅसिव्ह स्मोकिंग अर्थात दुसऱ्याच्या सिगरेटमधून निघालेला धूर यापासून दूर राहणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. दम्यावर मी कशी काय नजर ठेवू? तुमच्या आरोग्याविषयी रोज नोंद ठेवणे आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यामुळे तुम्ही तुमच्या स्थितीवर चांगल्या रीतीने बारीक नजर ठेवू शकता. कदाचित एखादे डॉक्टर तुम्हाला घरी असताना दम्यावर नजर ठेवण्यासाठी पीक फ्लो मीटर बाळगण्याचा सल्ला देतील. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना पीक फ्लो मीटर विषयी विचारू शकता. दम्याची औषधे ही गर्भवती असताना किंवा स्तनपानाच्या काळात घेतली जाऊ शकतात का? गर्भवती असण्याच्या काळात दम्यावर नियंत्रण मिळवणे हे अतिशय महत्वाचं आहे, कारण आई आणि गर्भात वाढणारे बाळ दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे ठरते. गर्भवती असण्याच्या काळात श्वसनावाटे दम्याची औषधे घेणे आणि स्तनपान करवणे यामुळे कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. तरीही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रवास करताना मी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे का? खरं तर नाहीच. तुमचा दमा तुमच्या नियंत्रणात असेपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारे प्रवास करू शकता. तरीही तुमची औषधे बरोबर घेऊन जायला विसरू नका. प्रवासासाठी काही टिप्स: तुमची रिलीव्हर किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स बरोबर घेण्यास विसरू नका. धुळीने भरलेले वातावरण, धूर आणि थंड हवा हे टाळा. स्वच्छ बिछाना वापरा. दमा हा अनुवंशिक आहे का? एकाच कुटुंबातल्या लोकांना दमा होण्याची शक्यता जास्त असली तरी याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला दमा असेल तर तुमच्या मुलाला किंवा मुलीलाही दमा होईल. इन्हेलेशन डिव्हाइसेस जे तुम्ही वापरू शकता. पावडर इन्हेलर. पावडर इन्हेलर हा एक असा डिव्हाइस आहे जो औषधाचा प्रमाणित डोस पावडरच्या स्वरूपात शरीरात पोहोचवतो. लुपिहेलर हा एक असाच डिव्हाइस आहे. हा कॅप्सूलच्या रूपाने औषध शरीरात पोहोचवतो आणि वापरण्यास अत्यंत सोपा आहे. स्प्रे इन्हेलर. स्प्रे इन्हेलर हा जगातील बऱ्याच ठिकाणी वापरला जाणारा इन्हेलेशन डिव्हाइस आहे. हा औषधाचा प्रमाणित डोस दाबयुक्त फवाऱ्याच्या मदतीने शरीरात पोहोचवतो. स्प्रे इन्हेलरचा पुरेपूर वापर करण्यासाठी तो योग्य पद्धतीने वापरणे अत्यंत आवश्यक आहे. स्पेसर. स्पेसर हा होल्डिंग चेंबर आहे जो तुम्ही स्प्रे इन्हेलरला जोडू शकता. यामुळे स्प्रे इन्हेलर वापरणे अधिक सोपे होते आणि त्याची परिणामकारकता वाढते. नेब्युलायझर. जेव्हा श्वास घेणे कठीण होते तेव्हा जास्त प्रमाणात औषध देण्यासाठी नेब्युलायझरचा वापर करतात. या अशा मशीन्स आहेत ज्या औषधाचे रूपांतर बाष्पामध्ये करतात. फक्त श्वसनाच्या द्वारे फेस मास्क लावून तुम्ही हे बाष्प शरीरात पोहोचवू शकता. नेब्युलायझरचा वापर हा प्रामुख्याने हॉस्पिटल आणि नर्सिंग होममध्ये रुग्णाला आलेला तीव्र अटॅक परतवून लावण्यासाठी केला जातो. लुपिहेलर कसं वापरावं? इन्हेलरवरील सुरक्षा कवच काढावं. बटनाची दिशा खालच्या बाजूला करून इन्हेलर धरावं. इन्हेलरचा खालचा भाग घट्ट धरून माउथ पीसला बाणाच्या दिशेने फिरवून उघडा. आता कॅप्सूल इन्हेलरमध्ये ठेवा. ती कॅप्सूल इन्हेलरच्या कॅप्सूल चेंबरमध्ये ठेवा. कॅप्सूल पूर्णपणे आत असल्याची खात्री करून घ्या आणि नसल्यास ती नीट ठेवा. आता माउथ पीसला उलट्या दिशेला फिरवून बंद करा. इन्हेलर उभा धरा म्हणजे माउथ पीस वरच्या दिशेला. पुश बटन अंगठा आणि पहिल्या बोटात पकडा. या दोन्ही बोटांचा वापर एकाच वेळी करत बटन एकदम दाबा. आता कॅप्सूलला दोन्ही बाजूंनी समान छिद्र झाली असतील. श्वास बाहेर सोडा, इन्हेलरचा नव्हे. इन्हेलर आडवा पकडा.
तुमचं डोकं किंचित मागे झुकवा. इन्हेलरचं तोंड पूर्णपणे तुमच्या तोंडात घाला, तुमच्या दातांच्या मागे आणि जिभेच्या वर. माउथपीसवर तुमचे ओठ बंद करा. जमेल तितका लांब श्वास घ्या, तोही जोरात पण एकसंथ गतीने. इन्हेलर नीट चालत असेल तर एक प्रकारचा खडखड आवाज करेल. पावडर तोंडात ओढली जात असताना ती कॅप्सूल स्वतःभोवती फिरल्याने तसा आवाज होतो. इन्हेलर तोंडातून काढा. 5 ते 10 सेकंद श्वास रोखून धरा, जेणेकरून फुफ्फुसाला औषध नीट मिळू शकेल. हळूहळू श्वास सोडा. इन्हेलर तपासून पहा आणि औषध संपल्याची खात्री करून घ्या. आणि जर संपलं नसेल तर 8व्या स्टेप पासून पुढे सगळ्या स्टेप्स परत करा. इन्हेलेशन पूर्ण झाल्यानंतर पाण्याने गुळणी करा, पण ते पाणी पिऊ नका. इन्हेलर उघडा आणि रिकामी कॅप्सूल काढून घ्या. सुरक्षा कवच पुन्हा इन्हेलरवर चढवा. इन्हेलर नियमित स्वच्छ करा, आठवड्यातून एकदा. शक्यतोवर इन्हेलर बाणाच्या दिशेने फिरवून उघडा. वाहत्या पाण्यात माउथपीस धुवा. इन्हेलर परत वापरण्याच्या आधी ते पूर्णपणे कोरडं असावं. तुमचा स्प्रे इन्हेलर कसा वापरावा? स्प्रे इन्हेलरचे झाकण काढा. इन्हेलर चांगल्या रीतीने काढा. तोंडाने श्वास बाहेर सोडा. ओठांमध्ये लुपी हेलर ठेवा. जेव्हा तुम्ही श्वास घ्यायला सुरू कराल तेव्हा इन्हेलरची सगळ्यात वरची बाजू दाबा आणि हळूहळू दीर्घ श्वास घेणे चालूच ठेवा. लुपी हेलर तोंडामधून बाहेर काढा. तुमचा श्वास 10 सेकंद किंवा तुम्हाला शक्य वाटेल तेवढा वेळ रोखून ठेवा. आता श्वास बाहेर सोडा. लक्षात ठेवा, 3 वर्षाखालील मुलांनी जर स्पेसरला बेबी मास्क घातला तर त्यांच्यासाठी जास्त फायद्याचे ठरेल. आरोग्यदायक आणि उत्साही जीवन जगण्यासाठी काही टिप्स. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला पाळा. स्वतः उपचार करणे टाळा. ज्या गोष्टींमुळे दमा उद्भवू शकतो त्यापासून दूर राहा. श्वसनाचे व्यायाम नियमितपणे करा. तुमच्या दम्याच्या लक्षणांवर बारीक नजर ठेवा.